हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ. मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा आपल्या शेतामध्ये आलेलो आहे. तर भयंकर असा पाऊस इतका मोठा पडला आहे. तर मी तुम्हाला दाखवतोय. तर आपला एक एकराचा प्लॉट पूर्ण पाण्याखाली आहे, ते तुम्हाला मी दाखवतोय. आणि तुमच्याकडे पाऊस आहे का नाही ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर आपण चिंचेची बाग वगैरे तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एकदा दाखवली होती. त्यासुद्धा रानामध्ये खूप असं पाणी आहे आणि तुम्हाला मी दाखवतो आता. चला. तर हे आहे एका एकराचा प्लॉट मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता हे पाणी किती आहे. हे कोणतीही नदी किंवा कोणतंही तळ नसून हे आहे एक एकराचा प्लॉट, वावर, शेत, मळा तुम्ही पाहू शकता. तर ह्या बाजूने असं पाणी जाण्यासाठी तिकडं वाट केलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे पूर्ण रान असं पाण्याखाली गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता. कितीही पाणी साठलं आहे. आणि तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून, कोणत्या गावामधून आहे व्हिडिओ पाहत आहे हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इतकं पाणी तुमच्याकडे असं साठलं आहे का हे मला सांगा. पाहू शकता तुम्ही पाणी. बघा, हे असं पाणी साठलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये पीक होतं मित्रांनो. पीकसुद्धा पाण्याच्या खाली गेलेलं आहे. तर आपले नरेंद्र मोदी साहेब शपथविधीचा कार्यक्रम घेत असतात तिकडे, आणि शेतकऱ्याकडे यांचं लक्ष नसतं. आणि आपले मुख्यमंत्रीसुद्धा त्यांच्याच राजकारणामध्ये दंग असतात. त्यांनासुद्धा या पावसाच्या विषयावर किंवा शेतकऱ्यांच्या समस्यावर काहीसुद्धा बोलायचं नसतंय. बघू शकता तुम्ही. ह्या प्रकारे असं आमचं शेतकऱ्याचं असं हाल चाललेलं आहे. तर इकडं हे आहे आपली चिंचेची बाग. तर ह्या चिंचेच्या बागेमध्ये सुद्धा पाणी खूप साठलेलं आहे. पलीकडच्या साईडला जनावरांना वैरण केलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवत होता किती पाणी साठले. हो का, आम्ही इकडून चालत आलो. इकडून आपली चिंचेची बाग आहे. हे बघा, इतका पाय गोष्टीत असं ही चिंचेची झाड. रानातून जायला येत नाही. आता घराकडे चालते. चला. हे बघा, लय पाऊस. तर मित्रांनो, मी आता बघा घरी आलो आणि बागेत आलो. तर डाळिंब काढायचे चालू आहेत. आणि इथं एक कशाचं तर घरटा आहे, त्याच्यामध्ये 4-5 पिल्ले तुम्हाला दाखवतो. आपला जो जतन करायला आले पावसानं खूप हैराण केले त्यांना सुद्धा. तर त्यांनी सुद्धा एक घरटं बनवले आणि कसे दाखवतो मला. हो, हे कशी झोपली ती. झाड हलवलं तेवढंच वळा 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 करते ते. कशाची ती काय माहिती. चिमणी तर नसलेली मोठी, जरा मोठी जायती. एवढंच घरट आहे. त्यात 4
4 का 3 आहे ती. 3 आहे ती वाटतं. 3 झूम करून दाखव. 1 2 आणि 3 आहे ती. 3 आज पाऊस आला तर ही काय जगायची शक्यताच नाही. त्या तिथलं ती फडकं घ्यावं जागती. किती पाणी साठले बागत हो. एवढ्या पाण्यात नाही डाळिंबाशी तोडली ती आम्ही एवढी हो का. 2 पोती भरली ती. ह्याच्या वजन मरुदरून असं का? नाही कशाला ह्याच्या वजन त्याचं वजन पडून. ह्याच्यावरून पण पाऊस लागेलच. ठिकं बिकं जाणून झाकाय पाहिजे एखाद्या. नाही पण ते नाही लागणार, पाणी घसरून जाईल त्याच्यावरून. शर्ट आहे बघ. शर्टावरनं जरा येते आत. इथं मी ठिकाय आणते. ठीक राहायला पाहिजे ना, वाऱ्यानं उडून जायचं. ठीक आहे. आता तुमचे रावसाहेब नाना कुठे गेले तर आम्हाला तर काय माहिती. ती आधी ही काढ घे. शर्ट काढ घे आधीचा. हा आता पाऊस कुठल्या बाजूने येते तुला काय माहिती आहे? लागत नाही ना. राहू दे मग. तर तुम्हाला डाळिंब दाखवून तोडून ठेवलेली आता. डाळिंब तोडून ठेवले, भरून घ्यायचे आता. मित्रांनो इथं चिखल झालाय त्यामुळे आता ही गाडी आपली बाहेर काढायची. लांब सर लांब सर लांब सर. तर मित्रांनो पूर्ण असा चिखल आहे इकडं. पूर्ण असा हातरून गाडी बाहेर काढली रस्त्याला. इकडे डांबर रस्ता असा इकडं बघा. चला गुड नाईट मित्रांनो. आता संध्याकाळचे 9 वाजून गेलेले आहेत. बाय बाय. सर्व काही काम झालेले आहेत आता. पूर्ण यूट्यूब फॅमिलीला गुड नाईट.